रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्यात गळती झाली आहे। सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बोगद्यात गळती झाली। पावसामुळे बोगद्यातील गळती वाढल्याची शक्यता आहे। गळती थांबवण्यासाठी प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे ही आवश्यक आहे। आपण बघतोय या ठिकाणी बोगद्यामध्ये गळती झाली असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याशिवाय आपण जर बघितलं तर कशेडी घाटातील बोगद्यामध्ये ही गळती झाली असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता दुरुस्तीचं काम कधी केलं जाणार हा सवाल उपस्थित केला जातो। ऐन पावसाळ्यामध्ये नागरिकांना या ठिकाणी त्रास सहन करावा लागतोय। कशेडी घाट पूर्णतः आपण पाहतोय बोगद्यामध्ये गळती होताना दिसतंय। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांच्याकडून घेऊयात। अमोल, आपण पाहतोय घाटातील बोगद्यामध्ये गळती झालेली आहे, काय अपडेट या संदर्भात? दुरुस्ती केली जाते किंवा नाही? महत्वाचा जो कशेडी बोगदा आहे जो रायगड आणि रत्नागिरीला जोडतो, या घाटातील अंतर जे आहे ते कमी होतं आणि हा बोगदा जो आहे तो महत्वाचा आहे आणि या बोगद्यामध्ये आता गळती झालेली आहे। गेल्या हा बोगदा सुरुवातीपासून गळतो, मात्र पडणाऱ्या मुसळधार पावसामध्ये या बोगद्याची गळती याची प्रचंड प्रमाणात वाढल्याचं चित्र पाहायला मिळतं। या बोगद्यातून वाहतूक याची अद्याप सुरूच आहे, मात्र ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनानं वेळीच उपाययोजना करणं आवश्यक आहे। निश्चितच धन्यवाद अमोल दिलेल्या अपडेट्ससाठी। मुसळधार पावसामुळे गळती झाली आहे। कशेडी घाटातील बोगद्यामध्ये गळती होत असल्याचं आपण पाहतोय। त्यामुळे दुरुस्ती नेमकी कधी केली जाणार आणि बोगद्याची दुरुस्ती कधी होणार हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल, कारण निश्चितच हा बोगदा आता धोकादायक बनलेला आहे हे आपण पाहू शकतोय। साम टीव्हीचे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतोय।